राज्यभरात मराठा समाजाने मोठ्या प्रमाणात शक्ती दाखवलेली, ठरल्याप्रमाणे शक्ती दाखवलेली. विनाकारण जास्तीची गर्दी बी न करण्याचं ठरलं होतं, कारण ठराविक माणसानंच रस्ता रोको करायचा. जाणून बुजून वरून षड्यंत्र करून लोक गुंतवले जाऊ नयेत म्हणून, आणि विद्यार्थ्यांसाठी पण ठरल्याप्रमाणे रस्ता रोको सगळीकडे शांततेत झाला आहे. काही ठिकाणी काय झालं आहे काय नाही याचा पुरा आढावा आज संध्याकाळपर्यंत 8-9 वाजेपर्यंत सगळं येईल सगळीकडून. बदनापूरला का झालं, लाठीचार्ज मराठ्यांवरती का केला, शांततेत बसलेलं असताना काय कारण होतं असं, का स्वतःच्या पदाबद्दलचा जास्त गर्व होता की काय होतं, हे याचा सगळं आता सगळं येईल लक्षात आढावा. आणखीन माझ्यापर्यंत ते आलेलं नाही, परंतु का लाठीचार्ज केला का नाही केला, जाणून बुजून मराठ्यांवरतीच अन्याय का केला जातो याचा सगळा चर्चा होईल आज संध्याकाळी. सगळी सविस्तर माहिती मला येईल. आणि उद्याच्याला म्हणजे उद्या 25 तारखेला रविवारी आपण इथं आंतरवालीत मराठा समाजाची बैठक ठेवली. आजपासून धरणे आंदोलनात रूपांतर झालेलं आहे रस्ता रोकोचं, आणि पुन्हा रस्ता रोकोच ठेवायचे आहेत का वेगळा बदल करायचा आहे, यासाठी तातडीची महत्त्वाची निर्णायक बैठक आपण या ठिकाणी ठेवलेली आहे. कारण मला समाजाशी बोलायचं आहे. काही गोष्टी आतून पडद्यामागून घडल्यातसुद्धा, काही घडणाऱ्यात, काही घडवायच्यात सरकारला. यामुळं काय होणार, आपण काय सावध बाळगायचं, आणि कशाकडे षड्यंत्र रचले जातात आणि पुढच्या काळातही रचले जाणार आहेत, यासाठी उद्याच्याला महत्त्वाची मराठा समाजाची बैठक लागलेली. मराठा समाजानं उद्या 12 वाजेपर्यंत जास्तीत जास्त 1 वाजेपर्यंत आंतरवालीत यावं. आपल्याला आपल्या समाजाला न्याय द्यायचा आहे, आपल्या मायबापा मराठा समाजाला न्याय द्यायचा आहे, आपल्या समाजाच्या गोरगरीब लेकरांना न्याय द्यायचा आहे, त्यांना त्यांच्या हक्काचं ओबीसीतून आरक्षण मिळवून द्यायचं. त्यामुळं मागं कुणीही सरकायचं नाही. ते मिळेपर्यंत सगळ्यांना ताकदीनं आपल्या लेकरांसाठी, आपल्या जातीसाठी एकजूट राहायचं आहे. आणि उद्याच्याला बैठकीला पण यायचं. काय एक दिवस काम बुडालं तरी चालेल, परंतु सगळ्यांनी बैठकाला हजर राहून समाजाला पुढच्या आंदोलनाची किंवा न्यायाची दिशा कशी द्यायची यासाठी आपण एकत्र बसलं पाहिजेत. आणि वेळोवेळी बैठका घेतल्याशिवाय निर्णय घेता येत नसतात, आणि नवीन काही बदल असले तर बैठकाशिवाय ते शक्य नसतात. म्हणून आपण बैठकाच्या माध्यमातून एकमेकाला मार्ग देऊ शकतो आहे, म्हणून बैठका आवश्यक आहेत. त्याच हिशोबाने निर्णायक बैठक उद्याच्याला लावली आपण मराठा समाजानं. उद्या रविवारी म्हणजे 25 तारखेला 12 वाजता आंतरवालीत यावं सर्व मराठा बांधवांनी. प्रश्न पडलेला आहे की आता जे सांगितलं नेमकं कसं काय झालं की या सगळ्या परिस्थितीमध्ये तुम्हाला वेगळा बदल करावा वाटतो किंवा अचानक ती बैठक घ्यावी? ती बैठक का घ्यायची, बदल का करायचा, तो वेगळा निर्णायक बैठक का घ्यायची वेळ आली, तर हे आता उद्याच्याला आम्ही स्पष्ट समाजासमोर करणार आहेत, समाजालाही सांगणार आहेत आणि आपल्यालासुद्धा सांगणार आहेत. काय असतं काही वेळेस समाजाचा निर्णायक लढा ज्यावेळेस विजयाकडे जात असतो त्यावेळेस खोड्या करणाऱ्या लोकांची संख्या वाढत असते, विदूषकांची, पापी लोकांची संख्या वाढते, की गोरगरिबांच्या लेकरांचं चांगलं होऊ नये, मराठी मोठे होऊ नयेत, यासाठी खूप संख्या वाढलेली असते. मग अशा राक्षसांना जर थोपवायचं असलं तर विचारपूर्वक निर्णय घेऊन सगळ्या मायबाप समाजाला विश्वासात घेऊन एकमेकाशी चर्चा करून निर्णय घेतला जातो. आणि असले महत्त्वाकांक्षी असणारे राक्षस की जे दुसऱ्याच्या लेकराचा मुर्दा पाडायला निघालेले असतात, गोरगरीब मराठ्यांचे लेकरं मोठे होऊ नये त्यांना वाटत असतं, अशा वेळेला सगळ्याला मिळून ती लढाई जिंकायची असते, हार मानायची नसती. आणि ज्याला वाटतं आहे आपण यांना हार मानायला त्यालाच उलट हार मानायची लावायची असते, आणि विजयाचा गुलाल आपण आपल्या जातीवरती टाकायचा असतो. जातीसाठी आपण संघर्ष करतो आहे आणि पुढच्या काळातही करत राहणार, कारण आपल्या जातीवरती मी प्रेम करतो आहे, माझी आपल्या जातीवरती निष्ठा आहे. देवा इतकीच निष्ठा माझ्या जातीवरती, मी मायबाप मानतो आहे समाजाला आणि दैवतही मानतो आहे. त्यामुळं त्यांच्यासाठी लढणं शेवटच्या श्वासापर्यंत मी लढणार आहे. कोणत्या क्षणाला आणि कसल्याच संकटाला घाबरून 1 इंचही मी मागं सरकणार नाही आहे. म्हणून उद्या तातडीनं निर्णायक मोठी बैठक आपण आंतरवालीत लावली. मराठा समाजानं आज जे रस्ता रोको झालेत त्याचे रूपांतर आज संध्याकाळपासूनच गावात आपण आपल्या धरणे आंदोलनात साखळी उपोषणात करावेत. आणि 25 तारखेला म्हणजे उद्या रविवारी 12-1 वाजेपर्यंत आपण सगळ्यांनी आंतरवालीकडे यावं, ही सगळ्यांना माझी विनंती आहे. कारण निर्णायक बैठक आणि पुढच्याला आता मात्र हरवायचं म्हणजे हरवायचं, राक्षसाला हरवायचंच असतं.
त्याला कधीच जिंकू द्यायचं नसतं. तरच आपल्या लेकरांचं कल्याण होत असतं आणि लेकरं सुखी राहत असते. मराठ्यांचे लेकरं सुखी करण्यासाठी आपल्याला नव्या ताकदीनं पुन्हा एकदा ही लढाई वेगळ्या निर्णय घेऊन लढावे लागते. आता ते उद्या त्याला डिक्लेअर करतो. आता कोण कोण राक्षस आहेत आणि एवढी महत्त्वाकांक्षा काय आहे मराठा संपवण्याची, त्यांना एवढा आकश आणि विष त्यांच्यात मराठा संपवण्यासाठी काय. पण ही जात अशी ही देशाला संपू शकली नाही तर तुम्हाला काय संपणार आहे. ही जगाला संपू शकली नाही तर तुम्ही कोण. तुम्हाला किड्या माकडासारखं मराठा समाज केव्हा वरगडून पुढं जाईल आणि विजयसुद्धा मिळवून देईल माहीतसुद्धा नाही होणार. आता या घडीला मुंबईत बाराशे पत्रकार परिषद घेत आहे आणि त्याने सांगितलं की तुम्ही जे आरोप त्याच्यावर केले किंवा तुम्ही जे बोललात त्याच्यावर सांगितलं आहे की जरांगीकडे माझ्या प्रश्नाची उत्तरं नाहीत म्हणून माझ्यावर आरोप केलेले आहेत. त्याच्यानंतर 40 लाख रुपये मी घेतले असं तुम्ही आरोप केले असं त्याचं म्हणणं आहे. तुम्ही आरोप केलेत. मी सज्जन माणूस आहे, त्याचबरोबर मला बलात्कारी असं तुम्ही सांगितलं पण ते सुद्धा चुकीचं आहे असं त्याचं म्हणणं आहे. जाऊ दे, त्याचे असल्या भंगार लोकांची उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. मला राज्यात इथं मराठा समाजाचं निर्णायक लढाई याला न्याय द्यायचं आहे. ते सगळं सगळं होणार आहे. त्याला जेव्हा वेतन त्याच्यावर तेव्हा त्याला कळणार आहे. ते सगळ्या महिला माता मावल्या सगळ्या येणार आहेत. त्यावेळेस त्याला कळन आपण सरकारचं ऐकून मराठा संपवायला उगाच निघालो होतो विनाकारण, काही कारण नसताना. त्याला सगळं कळन. त्याच्यावर उत्तरं द्यायला मी मोकळा नाही. माझ्या समाजात खूप लोक आहेत त्याला उत्तरं द्यायला. तर त्याबरोबर एक मुद्दा हे केला आहे की केवळ माझ्यावरच नाही तर माध्यमांवर म्हणजे पत्रकारांवर सुद्धा आरोप केलेले आहेत. तोच बघ, बाकीच्यांचं बघू नको. ते नाही मी बघतो काय करायचं. तोच बघ फक्त. आता सभाज्ञ आणून सटकायचं काम करू नको. आता सगळं बाहेर पडणार आहे. सगळे त्याचे लोक ते सगळे येणार आहेत. आजूबाजूच्या माता मावल्या यवतमाळपासून, संभाजीनगरपासून, नाशिकपासून, नगरपासून, भंडारा डोंगरांपासून सगळीकडून सगळे येणार आहेत. आळंदी, बेंगलुरून ते सगळं होईल. म्हणा तुझा हिशोब व्यवस्थित होईल. ते जाऊ दे, मला त्याच्यावर बोलायचं नाही. वाचलं याच्यावर काही गरजच नाही बोलायचं. माझा समाज आहे त्याच्यावर बोलायला. नाही पण त्यांनी पत्रकार परिषद घेऊन तुमच्यावर पुन्हा गंभीर आरोप केलेले आहेत की त्यांच्या कोर कमिटीमध्ये असल्यामुळं कोर कमिटीकडून माफीसुद्धा मागितली असं ऑडिओ क्लिप त्यांनी आत्ता माध्यमाला ऐकवलं. ते काय मला माहीत नाही ते कशासाठी मागितली आणि काय मागितणाराला माहीत असेल. कोर कमिटी फिमिटी काही नाही इथं फक्त मराठा कोर कमिटी आहे पूर्ण राज्य. जाऊ दे, त्याचं उत्तरच द्यायचं आहे मला. माझं काय, मी काय बंधनकारक नाही आहे त्याला उत्तरं द्यायला. तो कोण लागून गेले असलं. मला समाज महत्त्वाचा आहे. समाजाच्या मी कामातून उत्तर देणार आहे सगळ्या. पण जरी तुम्ही उत्तर देत नसाल तरी समाज समर्पित होतो असं तुम्हाला वाटतं का? नाही, समाजच उत्तर देणार आहे त्या प्रत्येकालाच. त्यामुळं समाज उत्तर देतो सगळ्याला. मला समाजाला मी कामातून उत्तरं देणार आहे त्या लोकांना. मी आरोप करणाऱ्याला काय नाही करणार. मला माहिती आहे ते काय ते. चलो, धन्यवाद. एक असं आहे की दुपारी तुम्हाला काही जणांचे काही कॉल पण आलेले होते की केसेस दाखल करू, तुम्हाला हे करू असं त्या रस्त्यावर आंदोलन करणाऱ्या रस्ता रोको करणाऱ्यांना धमक्या दिल्या गेल्या. हा काय शासनाकडून हे प्रशासनाकडून विनाकारण शांततेत रस्ता रोको करणाऱ्यावरती गुन्हे दाखल करणार आहेत अशी माहिती मला मिळाली होती. विनाकारण शांततेत करणाऱ्यावर सुद्धा तसे वरून आदेश आहेत असं काहींचं म्हणणं होतं. वरून आदेश, आता वरून कुठं आहेत काय आहेत उद्या सविस्तर सगळी चर्चा होणार याच्यावर. सविस्तर चर्चा होणार. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.